Good morning, all of you. सर्वांना स्क्रीन दिसते ना रे? हॅलो, अरे आवाज येतोय का माझा? हो. ओके. बघा, कोण प्रश्न वाचेल पहिला? एक 5 नमुना उदाहरण आहेत आणि त्यानंतर आपण 8 फायनलच्या परीक्षेला आलेली उदाहरणं पाहणार आहे. चला, पहिला प्रश्न कोण वाचते? तर मी वाचतो. स्क्रीन दिसते का तुम्हाला रे? हो. एका वर्षी कामगार दिन सोमवारी आला असेल तर त्या वर्षी लाल बहादूर शास्त्री जयंती कोणत्या वारी आली असेल, असा प्रश्न आहे पहा. आता तुम्हाला मी त्यापूर्वी सांगितलं होतं बघा, म आणि पुन्हा काय सांगितलं रे? ना. सांगा, पहिला म म्हणजे काय सांगितलं? महाराष्ट्र दिन. तो किती तारखेला असतो? 1 मे. 1 मेला, बरोबर. आणि महाराष्ट्र दिन आणि त्या दिवशीच काय असतो रे? कोण सांगते? 1 मेला अजून काय असतो? कामगार दिन. हा, बरोबर आहे. 1 मेला अजून एक कामगार दिन असतो. हे दिन विशेष पाठ पाहिजे, लक्षात ठेवा. आणि पुढं महात्मा गांधी जयंती किती तारखेला असते? म म्हणजे 2 2 ऑक्टोबर. आता ह्या 2 ऑक्टोबरला अजून काय असतं रे? कोण सांगते? लाल बहादूर हा, शास्त्री बरोबर आहे. जयंती. बहादूर हा, शास्त्री. लाल बहादूर शास्त्री यांची काय असते? जयंती असते. आता एक लक्षात ठेवा, ज्या पद्धतीनं महाराष्ट्र दिन आणि महात्मा गांधी एकाच वारी येतात, अगदी तसंच 1 मेला कामगार दिन आहे, 2 ऑक्टोबरला लाल बहादूर शास्त्री जयंती आहे. म्हणजे हे सुद्धा 2 एकाच वारामध्ये येणार पहा. म्हणजे काय काय एकाच वारामध्ये येणार? हा कामगार दिन आणि ही लाल बहादूर शास्त्री जयंती एकाच दिवशी येणार. मग कामगार दिन जर सोमवारी असेल तर लाल बहादूर शास्त्री यांची जयंती सुद्धा कधी असणार आहे? सोमवारीच असणार आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे? 4. स्क्रीन आडवी धरा बरं का. स्क्रीन आडवी धरली का उभी तुम्ही? मोबाईल असा हॉरिझॉन्टल आडवी धरा, म्हणजे आडवी स्पष्ट तुम्हाला दिसेल. ओके. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. चला, कोण प्रश्न रीड करतंय? कोण वाचतंय प्रश्न हा? अमितचा जन्म बुधवार दिनांक 21 मार्च 2012 रोजी झाला. तर त्याचा 3रा वाढदिवस कोणत्या वारी असेल, असा प्रश्न. हा, आता मला सांगा, अमितचा जो जन्मदिवस आहे तो तुम्हाला दिलेला आहे. किती दिलाय जन्मदिवस? वार कुठला आहे? बुधवार आहे पहा. बुधवार.
हा. मग पहिला बर्थडे कधी असणार सांगा? पहिला वाढदिवस, फर्स्ट बर्थडे. गुरुवार 21 मार्च 12 ते 21 मार्च 13. म्हणजे मार्च 12 नंतर पुढं मार्च 13 पर्यंत लीप वर्षातला फेब्रुवारी महिना येत नाही. त्यामुळे एकच वार पुढे जावं लागणार आहे की नाही? कुठला वार येणार मग? गुरुवार. आता सेकंड बर्थडेला पुन्हा एक वार पुढं, म्हणजे कोणता येणार? शुक्रवार. शुक्रवार. आणि थर्ड बर्थडेला पुन्हा एक वार पुढे जाणार, म्हणजे कोणता येणार? शनिवार शनिवार. मग बघा आहे का पर्याय शनिवार? पर्याय क्रमांक 2. 2 लक्षात ठेवा, सामान्य वर्ष असेल तर पुढच्या वर्षी त्याच तारखेला तोच एक न वार पुढे जातो. मात्र लीप वर्षातील फेब्रुवारी महिना जर आडा आला तर 2 वार पुढे जातो. आपल्याला इथं फेब्रुवारी महिना लीप वर्षातला आला नव्हता, त्यामुळे आपण एक वार पुढं जात राहिलो. आता पुढचा प्रश्न पहा. वर्षा शैलजापेक्षा 185 दिवसांनी लहान असून तिचा जन्म रविवारी झाला असल्यास शैलजाचा जन्मवार कोणता? आता जी मोठी आहे तिचा जन्म अगोदर झाला असेल, मग वर्षा का शैलजा मोठी आहे सांगा? मोठं कोण? वर्षा वर्षा. वर्षा मोठी येणार. पहिलं वाक्य वाचा ना. वर्षा शैलजापेक्षा 187 दिवसांनी लहान आहे. म्हणजे वर्षा लहान आहे, म्हणजे शैलजा मोठी आहे. लक्षात ठेवा, शैलजा काय आहे? मोठी आहे. म्हणजे शैलजाचा जन्म आधी झाला असेल आणि नंतर 187 दिवसांनी वर्षाचा जन्म झालेला आहे. आता त्या दोघांच्या वयातला फरक आला की त्या फरकाला किती आपण बघतो? आठवड्याचे वार 7 न बघा. 7 दुनी 14, वजाबाकी 4 आली, वरून घेतलं 7 आणि 7 चौकोन 42. किती वजाबाकी आली? 5. मग आपल्याला 5 वार पुढे किंवा मागे यावं लागणार आहे. आता जन्म बघूया, कुणाचा जन्म दिलाय? वर्षा शैलजापेक्षा 187 दिवसांनी लहान असून तिचा जन्म, म्हणजे वर्षाचा जन्म रविवारी आहे. वर्षाचा जन्म रविवारी आहे पहा. मग शैलजाचा जन्म जेवढी बाकी उरली तेवढं वार मागे या. 5 वार मागे या, रविवारच्या मागे 5. शनिवार, शुक्रवार, गुरुवार, बुधवार आणि मला वाटते मंगळवार येते. काय येते? मंगळवार येते. मंगळवार म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार? 1. 1. समजतंय ना तुम्हाला? हो सर. हा, ओके. नेक्स्ट. 15 ऑगस्ट 2003 रोजी शनिवार होता, तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी आला असेल? स्क्रीन आता उभी करतो मी थोडं. आता व्हर्टिकल मोबाईल जरा. हा प्रश्न झाला आपला. हा पण झाला, हा झाला, हा झाला.
15 ऑगस्ट 2003 रोजी शनिवार होता, तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी आला असेल? बघूया कोणाच्या लक्षात येते. सांगा मला काय शनिवार. करायचं. शनिवारी कसं काय सांगा पाहू. आपण काय पाहिलं सूत्र? बा शी स्वा टी. बा म्हणजे बालदिन, म्हणजे कोणाची जयंती बालदिन म्हणून समजली जाते रे? पंडित जवाहरलाल नेहरू. किती तारीख सांगा बालदिनाची तारीख? 14 नोव्हेंबर. बालदिन 14 बरोबर. नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर. शी म्हणजे शिक्षक दिन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती 5 सप्टेंबर आहे का नाही. स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. आणि टी म्हणजे टिळक पुण्यतिथी. ती कितीला असते? 1 ऑगस्ट. 1 ऑगस्टला. म्हणजे 14 नोव्हेंबर आणि 1 ऑगस्ट या 2 तारखेला एकच वार येणार. बघा आता मला सांगा 1 ऑगस्ट. 1 ऑगस्ट पण घ्यायची गरज नाही, स्वातंत्र्य दिन दिलेच तिथं. स्वातंत्र्य दिन म्हणजे काय? 15 ऑगस्ट. म्हणजे 15 ऑगस्ट आणि 14 नोव्हेंबरला एकच दिवस आहे का नाही, एकच वार येणार. मग 15 ऑगस्टला जर शनिवार असेल तर बालदिन पण शनिवारीच येणार. म्हणजे पर्याय क्रमांक किती येते? 2 येतोय. हे सूत्र लक्षात ठेवा बाशीसाठी. नेक्स्ट, जुलै महिन्याच्या 26 तारखेला गुरुवार असेल तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? या प्रश्नात 2 पर्याय अचूक आहेत, ते दोनही पर्याय निवडा. जुलै महिन्याच्या 26 तारखेला गुरुवार आहे. वाटल्यास मी इथे लिहितो 26 जुलै. वार कुठला आहे? गुरुवार. आपण एक 7 किंवा 7च्या पटीतील संख्या वजा केली की तोच वार राहतो. तुम्हाला माहिती आहे सर्वांना, आहे का नाही? आता मला सांगा 26तून 7 वजा करा. 26तून 7 वजा करा की 21. सॉरी, 19 बरोबर आहे. 19तून पुन्हा 7 वजा करा 12. 12तून पुन्हा 7 वजा करा 5. 5. म्हणजे 5 जुलैला कुठला वार असणार? गुरुवार. 12 जुलैला गुरुवार. आणि 19 जुलैला सुद्धा गुरुवार. गुरुवार असणार आहे. मला सांगा गुरुवार अजून एखाद्या तारखेला येईल का त्या महिन्यामध्ये? आता जुलै म्हटल्यावर किती दिवसांचा महिना? 31 ना? आता 31 जुलैला गुरुवार येणार नाही. आता आपण काय करूया, मागचं वार काढूया 1 2 3 4चा. 1 2 3 आणि 4. सांगा 4चा वार कुठला? 5ला जर गुरुवार असेल तर 4ला कुठला असणार? बुधवार. बुधवार. 3ला कुठला असणार? मंगळवार. मंगळवार. 2ला सोमवार. सोमवार. सोमवार आणि 1ला रविवार. रविवार. आता जुलै महिना 31 दिवसांचा आहे. मग 31 मधून जर आपण 7च्या पटीतील संख्या 28 वजा केली तर किती बाकी उरते रे? 31 मधून 28 जर मायनस केलं तर वजा किती होते? 3. याचा अर्थ जुलै महिन्यातील पहिल्या ज्या 3 तारखा आहेत का नाही, त्या 3 तारखांना 5 वेळा काय येणार? गुरुवार येणार. मग कोणता वार 5 वेळा येईल सांगा? 1 तारखेचा वार, 2 तारखेचा वार आणि 3 तारखेचा वार ना? मग सांगा 1 तारखेचा वार कुठला?
रविवार. रविवार 3 वेळा येणार, पण रविवार पर्याय दिलाय का? नाही. पुन्हा सोमवार 3 वेळा येणार, मग सोमवार पर्याय आहे का? आहे. पुन्हा 3 तारखेला मंगळवार आहे, मग मंगळवार पर्याय आहे का? आहे. म्हणजे याचं उत्तर काय ते पर्याय क्रमांक 3 व पर्याय क्रमांक 4. लक्षात ठेवा, जर 30 दिवसांचा महिना असता तर 30तून तुम्ही 28 मायनस केलं असतं आणि वजाबाकी 2 आली असती. मग 1 आणि 2 तारखेचं 2च वार फक्त 5 वेळा आला असतं. परंतु हा 31चा महिना असल्यामुळे 31तून आपण 28 मायनस केलं, फरक 3 आला. म्हणजे पहिलं 3 तारीख म्हणजे 1, 2 आणि 3 या 3 तारखेंचं वार 5 वेळा येणार आहेत. हा जर लीप वर्षातला फेब्रुवारी महिना असता तर 29 दिवस असतात. 29तून आपण 28 मायनस केलं असतं, 1 आला असतं. म्हणजे 1 तारखेचा वार फक्त 5 वेळा आला असता. समजा लीप वर्ष नसतं, सामान्य वर्ष असतं, तर सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी महिना फक्त 28 दिवसांचा असतो. मग 28तून 28 वजा केल्यावर 0 येते. म्हणजे सामान्य वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणताच वार 5 वेळा येत नाही. त्या महिन्यातल्या दिवसावर ठरवायचं कोणता वार 5 वेळा येणार. सर्वांना समजलं का हे? ही जी आपण 5 उदाहरणं घेतलेली होती, ही सगळी कशी होती? नमुना उदाहरणं होती. आता प्रत्यक्ष परीक्षेत येणाऱ्या आपण उदाहरणाकडे लक्ष केंद्रित करूया. मला वाटतं काल आपण 2017-18 पर्यंतचे दिनदर्शिकेतील प्रश्न पाहिलेलं होतं. आज आपण 18-19 पासून पुढचं पाहूया. हा प्रश्न पहा. 1 ऑगस्ट 2016 रोजी सोमवार होता, तर 15 ऑगस्ट 2025 रोजी कोणता वार असेल? आता मला सांगा, 1 ऑगस्टचा वार आणि 15 ऑगस्टचा वार एक असेल का वेगळा असेल रे? मंगळवार. एकच मंगळवार. हा काढूया एक मिनिट. एकच असणार 1 सर वार. ऑगस्ट 16चा वार कुठला आहे? सोमवार आहे. सोमवारच सर. म्हणजे 7 14 मिळवले की वारच तोच आहे. वार राहतो. मग आपण 14 मिळवलं, एकामध्ये 14 मिळालं तर किती येणार? मग 15 ऑगस्ट 16 येणार. तिथे सुद्धा सोमवारच राहणार. आता फक्त काय आहे, हे साल आहे 16 आणि इथं विचारलेलं साल आहे 25. म्हणजे आपल्याला जवळजवळ 9 वर्षानं पुढे जायचं आहे. आता मी काल तुम्हाला सांगितलं होतं बघा, एकदा आपण तारीख ऍडजस्ट केली का नाही, तारीख ऍडजस्ट केली की काय करायचं असतं, 4 वर्ष पुढे जायचं. मग 16 आणि 4 किती रे? 20. आणि 4 वर्ष पुढे गेलो की वार किती पुढे जायचं सांगा? वार किती पुढे जायचं, 4 का 5? 5. 5. कारण 4 वर्षामध्ये 3 सामान्य वर्ष आहेत आणि 1 लीप वर्ष आहे. सामान्य वर्षात 1 वार पुढे जायचं असतं आणि लीप वर्षात 2 वार पुढे जायचं. म्हणजे सामान्य वर्षाचं 3 वार आणि लीप वर्षाचं 2, असं 5 वार पुढे जायचं. मग सोमवार नंतर 5 वार पुढे जावा. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार येते का? आपल्याला 25 पर्यंत जायचे, म्हणजे अजून पुन्हा 4 वार पुढे जाऊया. 20 आणि 4 किती? 24. मग सांगा, 4 वार पुढे गेलो की 5 वार पुढे जावा. मग शनिवारच्या पुढे 5 वार जावा. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार येते. इथं तारीख किती आहे? मी तारीख लिहिली नाही. तारीख आहे 15 ऑगस्ट. आपल्याला विचारलंय 15 ऑगस्ट 2025. आता इथं लक्षात ठेवा, 15 ऑगस्ट 24 पासून 15 ऑगस्ट 25 पर्यंत जाताना फेब्रुवारी महिना हा 25 चा लागतोय. अरे आवाज कोणाचा येतोय कर्कश? माईक बंद ठेवा. कोणाचा आवाज आहे रे? बघा पण खाली, आपण शोधून काढूया. राजवीर, राजवीर माईक बंद कर. हा बघा, 15 ऑगस्ट 24 पासून 15 ऑगस्ट 25 पर्यंत जाताना
फेब्रुवारी महिना हा 25 येतोय आणि 25 हे सामान्य वर्ष आहे, त्यामुळे एकच वार पुढे जावं लागणार. मग वार कुठला येणार पुढचा? कुठला वार येणार? गुरुवार नंतरचा एक शुक्रवार. वार पुढे जावा ना. शुक्रवार. आहे का पर्याय मग शुक्रवार पहा? हो. 4 पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. हा 2017चा स्वातंत्र्य दिन मंगळवारी होता, तर शिक्षक दिन कोणत्या वारी होता? कोण सांगेल? मंगळवार. मंगळवार सर. मंगळवार सर. का रे? कोणतं सूत्र वापरलं? 22 बरोबर, बाशिस्वाटी. म्हणजे एकाच वर्षामध्ये बालदिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन आणि टिळक पुण्यतिथी यांना एकच वार असतो. मग इथं स्वातंत्र्य दिन म्हणजे इथं स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि शिक्षक दिन म्हणजे शी. मग स्वातंत्र्य दिन जर मंगळवारी असेल तर त्याच सालामध्ये शिक्षक दिन सुद्धा कोणवारी असेल? मंगळवारीच असेल. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. याला काय कॅल्क्युलेशन करायची आवश्यकता भासली नव्हती. पुढचा प्रश्न आहे बघा, 2020-21 चा प्रश्न आहे हा. सन 1992च्या गांधी जयंतीला शुक्रवार होता, तर त्याच वर्षी 28 फेब्रुवारीला कोणता वार होता? आता गांधी जयंती म्हणजे तारीख किती रे? गांधी जयंती 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर. बरोबर, 2 ऑक्टोबर. त्याच वर्षी सांगितले म्हणजे साल किती आहे? 92 आहे. म्हणजे 2 ऑक्टोबर 1992 ला कुठला वार आहे? शुक्रवार आहे. आणि 28 फेब्रुवारी विचारे ना, म्हणजे 28 फेब्रुवारी 1992 ला कोणता वार होता? म्हणजे मागचा वार काढायचे. फेब्रुवारी पासून ऑक्टोबर पर्यंत बॅक जायचे पहा. आता मी इथं असं लिहितो, इथे लिहितो अगोदर 28 फेब्रुवारी लिहितो. 28 फेब्रुवारी 1992. पुन्हा लिहितो फेब्रुवारी झाल्यानंतर कुठला महिना असतो? मार्च 92 लिहितो. मार्च झाल्यावर एप्रिल 92. एप्रिल नंतर मे 92. मे नंतर जून 92. जून नंतर जुलै 92. जुलै नंतर ऑगस्ट 92. ऑगस्ट नंतर सप्टेंबर 92 आणि सप्टेंबर नंतर ऑक्टोबर, आणि ऑक्टोबरची तारीख किती दिली? 2. इथे लिहितो 2 ऑक्टोबर 92. बघा, हे कच्चं काम फार महत्वाचं आहे. आता इथून पुढे आपण कॅल्क्युलेशन करतोय. आता आपण हा बॉक्स विचारात घेऊया. हा बॉक्स 28 फेब्रुवारी 92 पासून 2 ऑक्टोबर 92 पर्यंत आपण आता दिवस विचारात घेतोय. सांगा आता 28 फेब्रुवारी पासून आपण पुढे चाललोय. आता 92 लीप वर्ष आहे का सामान्य वर्ष सांगा? 92 लीप वर्ष आहे की सामान्य वर्ष आहे? 92 ला 4 न भाग जातोय ना पूर्ण. 4 2 8 आणि 4 3 12 आहे का नाही? म्हणजे हे लीप वर्ष आहे. मग लीप वर्षातील फेब्रुवारी महिना किती दिवसांचा असतो रे? 29. मग त्या महिन्यातले दिवस उरले किती पुढे जाताना? 28 सोडून द्या, किती दिवस उरलं रे? एकच दिवस उरला, 29 फेब्रुवारी. बरोबर आहे ना?
28 फेब्रुवारी पासून आपण पुढे चाललोय, त्यामुळं 29 फेब्रुवारी हा एकच दिवस त्या महिन्यातला उरला. चला मार्च 92, मार्च महिना किती दिवसांचा असतो? तुम्हाला एज्युसनो माहित आहे ना? एज्युसनो म्हणजे काय? एप्रिल महिना 31 दिवसांचा असतो, 31 दिवसाचा. जून महिना 31 दिवसांचा असतो, सप्टेंबर महिना 31 दिवसांचा असतो आणि नोव्हेंबर महिना 31 दिवसांचा असतो. आणि बाकीचं मग मार्च 31 असणार, मे सुद्धा 31 असणार, जुलै 31 असणार, ऑगस्ट 31 असणार. आणि 2 ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबरचे दिवस किती दिवस आहेत? दोनच ना. 1 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबर दोनच दिवस आहेत. आता या सगळ्यांची बेरीज करणं म्हणजे थोडं त्रासदायक काम आहे. मग आपण काय करूया, ही 31 पूर्ण नाही ऍड करायचं. 31 मधून आपण 7च्या पटीतील संख्या वजा करायची. मग 7 चोक किती? 28. मग 31तून 28 गेल्यावर 3. 30तून पुन्हा 28 वजा करूया 2. म्हणजे जिथं 31 आहे तिथं 3 लिहायचं आणि जिथं 30 आहे तिथं किती लिहायचं? 2 लिहायचं. या पद्धतीने करूया. इथं 3, इथं 2, एकतीसला पुन्हा इथं 3, 31ला 3, 30ला 2. आता चला आपण बेरीज करूया. इथं 1, 1 आणि 3 4, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 11 आणि 3 14, 14 आणि 3 17, 17 आणि 2 19 आणि 19 आणि 2 21. आणि ही जी बेरीज आपली 21 आली का नाही, त्या 21ला आठवड्याचे वार 7 न भागायचं. मग किती येणार? 7 त्रिक 21. 21 वजा 21 0. मग बाकी 0 आली, याचा अर्थ 0 वारानं मागं जाईल. मग 0 वारानं म्हणजे 2 ऑक्टोबरला जर शुक्रवार असेल तर 28 फेब्रुवारीला सुद्धा कुठला वार येणार? तोच वार येणार, म्हणजे शुक्रवार येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 3 असणार, पर्याय क्रमांक 3. समजलं का हे सर्वांना? हो सर. हो सर. हो सर. आणि हो ज्यांना सर. समजलं नाही त्यांनी व्हिडिओ पुन्हा पाहायचा. आपण ग्रुपवर युट्यूबचा मी व्हिडिओ टाकतो का नाही, किंवा स्टेटसला पण ठेवतो, पुन्हा तुम्हाला व्हिडिओ तो पाहता येईल. हा पुढचा 17वा प्रश्न हा पण 2020-21 सालचाच आहे. 2015 मध्ये पर्यावरण दिन शुक्रवारी होता. त्याच्यानंतरच्या वर्षी जागतिक एड्स दिन कोणत्या वारी? आता ह्यासाठी तुम्हाला पर्यावरण दिन माहित पाहिजे. त्या दिवशी मी तुम्हाला दिनविशेष लिहायला सांगितलं होतं. माहित आहे का रे कोणाला पर्यावरण दिन? 5 जून. बरोबर, 5 जून. आणि वर्ष कुठलं आहे? 2015. पर्यावरण दिन 5 जून. 5 जून 2015 ला कुठला वार आहे? शुक्रवार आहे. आणि त्याच्यानंतरचा वर्ष, मग 15 नंतरचं वर्ष कुठलं असणार? 16. आणि जागतिक एड्स दिन कधी असतो माहिती आहे का रे? जागतिक एड्स दिन बघू कोणाला माहित आहे का? 1 एका डिसेंबर. पण विद्यार्थ्याला अगदी बरोबर. कोणी सांगितलं? नाव सांगा आपलं. प्रसन्न महामुनी. हा, प्रसन्न. छान. दिनविशेष पाठ करा. 1 डिसेंबर 2016 ला कुठला वार आहे असं विचारलं त्यांनी. बघा, जागतिक पर्यावरण दिन 5 जूनला आणि एड्स दिन आहे तो 1 डिसेंबरला आहे. याचा अर्थ 5 जून 15 ला शुक्रवार, तर 1 डिसेंबर 16 ला कोणता वार? या पद्धतीनं. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय केलं पाहिजे? डायरेक्ट आपण काय करूया, 5 जून इथे लिहितो मी, खाली हिरव्या पेनाने लिहितो. 5 जून 16चा वार मला तुम्ही सांगा बघू. बघ कोण सांगतोय.
5 जून 16चा वार. इथून डायरेक्ट इथे गेलो. एका वर्षानं पुढे जायचं. एका वर्षानं पुढे जायचं. कुठला वार येईल? तिथे शुक्रवार रविवार. दिलाय. अगदी बरोबर. का रविवार आहे? 2 वार का पुढे गेला? कारण फेब्रुवारी महिना हा 16चा येतोय. 16 हे लीप वर्ष आणि लीप वर्ष असले की 2 वार पुढे जायचं. मग शुक्रवार नंतर शनिवार सोडला की रविवार. आता 5 जून 16चा वार मिळाला. आपल्याला विचारलाय 1 डिसेंबरचा. आता आपण काय करूया? जून पासून डिसेंबर पर्यंत मागासारखं लिहूया. जून नंतर कुठला? जुलै. जुलै नंतर पुढचा महिना कुठला? ऑगस्ट. ऑगस्ट नंतर सप्टेंबर. सप्टेंबर नंतर ऑक्टोबर. ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर आणि नोव्हेंबर नंतर डिसेंबर. सेम मागायसारखं करायचं. आता मला सांगा 5 जून 16चा दिवस किती? जून महिन्यातलं उरलेलं दिवस त्यामध्ये 5 तारीख धरू नका. सांगा दिवस किती? 25. जून महिना 30 दिवसांचा. 30तून 5 वजा केलं बरोबर आहे 25. 25 मध्ये किती करायचं रे पुढं? बेरजेमध्ये 25तून 7 त्रिक 21 वजा करायचं. 21 वजा केल्यावर किती वजाबाकी आली? 4. 4. आता जुलैचा दिवस सांगा. 31. 31तून 28 वजा करा 3. वजाबाकी. ऑगस्ट 31. 31तून 28 वजा करा 3. 3. सप्टेंबरचा दिवस किती? 30. 3. 28 वजा करा 2. ऑक्टोबरचा दिवस 31. 31. 28 वजा करा 3. नोव्हेंबरचा दिवस 30. 28 वजा करा 2. आणि शेवटी विचारलंय 1 डिसेंबर 16 ना. त्यामुळे डिसेंबरचा फक्त एकच दिवस विचारात घ्यायचा. हे समजलं का कसं कसं आलं ते? आता आपण ह्यांची बेरीज करूया. चला. 4. 4 आणि 3 7. 7 आणि 3 10. 8 बेरीज येते. 12. 12 आणि 3 15. 15. 15. 15 आणि 2 17. आणि 17 आणि किती? 18 येते ना. बर. आता 18ला कितीनं भागायचं आपण? 7 न. मग किती येणार? 7 दुनी 14. आणि 18तून 14 गेलं किती आलं? 4. 4. हा. आता सोडवा. 4 वार आपल्याला पुढे जायचे बघा. मग शुक्रवारच्या पुढे 4 वार जावा. शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. पुढे जायचंय. हा. रविवारच्या पुढे का? हा. बरोबर आहे. बरोबर आहे. रविवार. इथं 5 जून 16चा वार आपल्याला रविवार दिलाय. मग रविवारच्या पुढे 5 वार जावा. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार म्हणजे वार गुरुवार येते. म्हणजे पर्याय क्रमांक किती येते? 3 येते. ठीक आहे. नेक्स्ट. हा प्रश्न 2021-22च्या NVS परीक्षेला फायनलला विचारलेला होता पहा. 5 सप्टेंबर 2017 मंगळवार रोजी भेटलेल्या मित्रांनी नंतर बालदिनाची तयारी करण्याकरिता आदल्या दिवशी भेटण्याचे ठरवले तर ते कोणत्या वारी भेटतील? आता इथं दिले बघा 5 सप्टेंबर 2017 कुठला वार दिलाय? मंगळवार. आता सांगा बालदिन किती तारखेला असतो रे?
बालदिन 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर. हा मग त्या बालदिनाच्या आदल्या दिवशीचा वार कुठला? कारण आदल्या दिवशी भेटायचं ठरवलेलं आहे. सोमवार. सोमवार. 13 नोव्हेंबरला भेटायचं ठरलंय की नाही? कधी भेटायचं ठरवलंय? 14 नोव्हेंबरचा आदला दिवस 13 नोव्हेंबरला. आणि आपल्याला 13 नोव्हेंबर 17चा वार काढायचा आहे. आता इथं कोणतं सूत्र वापरलं तुम्ही? बाशीस्वाटी. अगदी बरोबर. बाशी स्वाटी. बा म्हणजे बालदिन, लक्षात ठेवा. आणि शी म्हणजे शिक्षक दिन. शिक्षक दिन. 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन आहे. मग 5 सप्टेंबरला मंगळवार आहे, म्हणजे शिक्षक दिना दिवशी कोणता वार होता? मंगळवार. तर बाल दिना दिवशी सुद्धा कुठला वार असणार? मंगळवार. पण बाल दिनाच्या आदल्या दिवशी भेटायचे, त्यामुळे मंगळवारच्या अगोदरचा वार कुठला येणार इथं? सोमवार. सोमवार येणार. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती? 2. 2. आता हा 46 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो 2022-23 च्या परीक्षेत विचारला होता. 22-23 बघा. सन 2022 मध्ये लाल बहादूर शास्त्री जयंती रविवारी असेल तर 2024 मध्ये संविधान दिन कोणत्या दिवशी येईल असा प्रश्न आहे. लाल बहादूर शास्त्री जयंती आणि महात्मा गांधी जयंतीचा वार एकच ना रे? हो सर. हा. मग महात्मा गांधी जयंती कधी असते? 2 ऑक्टोबर. 2 हा, ऑक्टोबर. मग 2 ऑक्टोबर 2022 चा वार कुठला? रविवार. आता संविधान दिवस तुम्ही रोज शाळेमध्ये संविधान म्हणता ना? 26 संविधान माहित नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर 24 चा वार विचारलेला आहे. 26 नोव्हेंबर 2024 चा वार विचारलेला आहे. हा. आता काय करता येईल सांगा बघू. आपण काय करूया अगोदर? 2 ऑक्टोबर 22 चा वार दिलाय हा. मग 2 ऑक्टोबर 23 चा वार तुम्ही सांगू शकता? याच्यावरून एका वर्षानं पुढे जायचं. सोमवार. एक वार पुढे आहे. सोमवार. बरोबर, सोमवार. पुन्हा एक वर्ष पुढे जाऊया अजून. 2 बुधवार. ऑक्टोबर 24 बुधवार. 2 वार पुढं. बरोबर आहे. कारण का? 2024 हे लीप लीप वर्ष वर्ष असलं आहे की सर. 2 वर्ष पुढे जायचं. आता 2 ऑक्टोबर 24 झालं. आता मला सांगा 2 नोव्हेंबर 24 चा वार कुठला असणार? एक महिना पुढे जातोय. ऑक्टोबर महिना किती दिवसांचा असतो त्याच्यावरून ते ठरवायचं. ऑक्टोबर महिना किती दिवसांचा असतो? 31. मग 31 मधून 28 वजा करा. जो फरक येईल तेवढं वार पुढे जायचं. 31 मधून 28 वजा केल्या वजाबाकी किती येते? 3. मग 3 वार पुढे जावा बुधवार नंतर. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. शनिवार येते. आता 2 नोव्हेंबर झालं. आपल्याला विचारलंय काय? 26 नोव्हेंबर. आता 7 च्या पटीतील संख्या जर ऍड केली तर वार बदलत नाही. मग 7 त्रिक 21 आपण ऍड करू. 21 आणि वरचं 2 किती? 23. मग सांगा 23 नोव्हेंबर 24 ला वार कुठला येईल? 7 च्या पटीतील संख्या ऍड केली की तोच वार राहतो ना? शनिवार. हा, शनिवार येणार. आता 23 नंतर विचारली 26 नोव्हेंबर म्हणजे 26 म्हणजे किती तारखा पुढे गेलो आपण? किती तारखा पुढे गेलो? 3. 3. मग 3 वार पुढे जावा. रविवार, सोमवार आणि मंगळवार. मंगळवार. आहे का पर्याय मंगळवार? बरोबर. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. नेक्स्ट.
31 डिसेंबर 2019 ला मंगळवार. तर 2022 चा भारतीय स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी आला होता? आता 31 डिसेंबर 19 पासून 15 ऑगस्ट 22 पर्यंत आपल्याला जावं लागणार आहे. आता आपण काय करूया, अगोदर 22 सालापर्यंत जाऊया. मी तर लिहितो इंग्रजी डिसेंबर लिहितो. 31 डिसेंबर 2019 चा वार कुठला आहे? मंगळवार. आता मी 31 डिसेंबर 20 चा वार सांगा मला. 31 डिसेंबर 20 चा. एक वर्षानं आपण पुढे जातोय. पण गुरुवार. फेब्रुवारी महिना 20 चा आड येतोय आणि 20 हे लीप वर्ष आहे ना. मग लीप वर्ष असलं की 2 वार पुढं. मग मंगळवार नंतर 2 वार पुढं कुठला येणार? गुरुवार. गुरुवार. 21 सालाकडे जावे. आता मी 31 शुक्रवार. डिसेंबर 2021 शुक्रवार. आता एकच वार पुढं. बरोबर आहे, शुक्रवार. आता स्वातंत्र्य दिन म्हणलं की सगळ्यांच्या डोक्यात 15 ऑगस्ट येतोय की नाही. 15 ऑगस्ट 22 विचारले. आता हिथून काय करतो, लिहित राहतो महिने सगळं. काय जास्त महिने नाहीत, त्यामुळे हे लिहितो. आता 31 डिसेंबर नंतर कुठला रे? जानेवारी 22. जानेवारी झाल्यावर 2022 जायचंय. हो 22 पर्यंत आलोच का? हा बोला ना. हो सर. काय झालं? 31 डिसेंबर 19 झालं, पुन्हा 31 डिसेंबर 20 झालं, 31 डिसेंबर 21 झालं. बरोबर आहे की. आता महिन्याने पुढे जातोय रे. आता काय 22 चा ऑगस्ट आहे ना. 31 डिसेंबर झाल्यानंतर जानेवारी येणार ना. डिसेंबर झाल्यावर जानेवारी 22 येणार की. मग मी जानेवारी 22 लिहितोय, फेब्रुवारी 22 लिहितोय, फेब्रुवारी नंतर मार्च 22, मार्च नंतर एप्रिल 22, एप्रिल नंतर लीप वर्ष येतं. मे 22, मे नंतर जून 22, जून नंतर जुलै 22 आणि जुलै नंतर ऑगस्ट 15 ऑगस्ट लिहितो, त्याची तारीख लिहितो 15 ऑगस्ट 22. बघा काय समजते का तुम्हाला. हिरवा पेन वापर, तुम्ही लक्ष देईल. आता 31 डिसेंबर 21 पासून 15 ऑगस्ट 22 पर्यंत जायचं आहे. आता ह्या महिन्यातले दिवस किती मोजणार रे मला सांगा. ह्या महिन्यातले दिवस किती मोजणार? डिसेंबर महिना कंप्लीट झाला ना, म्हणजे दिवस 0. सांगा जानेवारीचे दिवस किती? 31. 31 म्हणजे 28 वजा केलं किती येणार? 3. फेब्रुवारी 22 सामान्य वर्ष आहे, म्हणजे दिवस 28 ना. म्हणजे 28 तून 28 गेले 0. मार्च महिन्याचे दिवस किती? 31 म्हणजे इथं 3. एप्रिलचं 30 म्हणजे इथं 2. मार्चचं 3. 31, 31 म्हणजे 3. जूनचं 30 म्हणजे 2. जुलैचं 31, 31 म्हणजे किती? 3. आणि 15 ऑगस्ट म्हणजे इथले 15 तारखेसहित 15 दिवस धरा. 15 दिवस म्हणजे 15 तून 7 दुनी 14 वजा करूया. किती वजा बाकी आली? 1. आता आपण कोणाकोणाच्या बेरजा करणार आहे पहा. कोणाकोणाच्या बेरजा करणार आहे आपण? हा 0, 3, 3 झालं. 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 13 आणि 3 16. 16, 16 आणि ह्यातला 1 राहिला होता. 16 आणि 1 17. 17. 17 किती ना बेरीज?
हो. हा, मग 17ला कितीने भागणार आपण? 7 ने. मग 7 दुनी 14. 3 त्याला बाकी. परत 3. मग आपल्याला 3 वार पुढे जायचं इथून. शुक्रवार पासून 3 वार पुढे जावा. सोमवार. शनिवार, रविवार आणि सोमवार. म्हणजे पर्याय क्रमांक किती येते उत्तर? 2 येते. 2. हा, आता हे शेवटचं जे गणित आहे त्यासाठी मी पोल घेतो. लास्टचं गणित आहे, त्यानंतर आपला तासच संपणार आहे. त्यामुळे सर्वांनी माईक बंद ठेवा पोलसाठी. 1 मिनिट वेळ देतोय मी. तेरा विद्यार्थ्यांचं करेक्ट आन्सर होतं. आता मी नाव वाचून दाखवली पण माझा माईक बंद होता. तुमच्या लक्षात येईल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता कसं ते आपण एकदा व्हेरीफाय करूया. विज्ञान दिन किती तारखेला असतो रे? बघा, विज्ञान दिन म्हणलं की सर्वांनी 28 फेब्रुवारी लक्षात ठेवा. 28 फेब्रुवारी. मग 28 फेब्रुवारी 2024 चा वार होता बुधवार. आणि विचारलंय तुम्हाला 28 फेब्रुवारी 2029 चा वार विचारलाय. आता मी काय करतो, साल लिहितो. आता साल पण लिहायची गरज नाही. मगाशी मी तुम्हाला सांगितले की 4 वर्षानं पुढे गेलो की 5 वार पुढे जायचं. मग आता ह्यात 4 ऍड करा. मग 24 नंतर 24 अधिक 4 किती येणार? 28. आणि 5 वार पुढे जावा. आता 5 वार पुढे जर गेलं, बुधवार नंतर बघा गुरु, शुक्र, शनी, रवी आणि सोमवार येणार. सोमवार येणार म्हणजे 28 फेब्रुवारी 28 ला सोमवार येणार. आपल्याला विचारले 28 फेब्रुवारी 2029. आता इथं पुढे जाताना फक्त एक लक्षात ठेवा, फेब्रुवारी महिना ची 29 तारीख येते. कारण 28 हे लीप वर्ष आहे. त्यामुळं फेब्रुवारी महिना हा लीप वर्षातला येतो. त्यामुळे 2 वार पुढे जायचं. मग सोमवार नंतर 2 वार पुढे गेल्यावर कुठला वार येणार? बुधवार. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सर्वांना समजलं का हे? हो. हो सर. हा, अशा पद्धतीनं आज आपण हो सर. दिनदर्शिका हा घटक संपवलेला आहे.
काल आणि आज असं 2 दिवस आपण दिनदर्शिकेचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे आता मला वाटत नाही तुम्हाला दिनदर्शिकेत काय अडचण असेल. फक्त दिनविशेष पाठ करा. अगदी जागतिक लोकसंख्या दिन असू द्या, जागतिक एड्स दिन असू द्या, पर्यावरण दिन असू द्या, विज्ञान दिन असू द्या, बालिका दिन असू द्या किंवा शिक्षक दिन असू द्या, शिक्षण दिन, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महात्मा गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, आंबेडकर, सगळं दिनविशेष पाठ करा. कारण आपल्याला सगळं येतं, पण दिनविशेष जर पाठ नसेल तर त्या प्रश्नाचं उत्तर जाण्याची शक्यता असते आपली. ठीक आहे. आज आपली जी टेस्ट आहे, आज तुम्हाला जास्त अभ्यास नाही, फक्त 8च उदाहरणं आहेत. पहिली 5 सॅम्पलची सोडवायची नसतात, फक्त जी फायनलच्या परीक्षेला आहेत 8 तेवढी सोडवायची आहेत. चला, आज टेस्ट क्रमांक सांगा. सायन्सची कोणती आहे? 4. हा, टेस्ट क्रमांक 4. ओके, बस करूया. ओके, बाय. बाय सर. बाय.